सरपंच तुमच्या गावाच्या पेरणी बिरणे काही झाले का? चाललंय बा आता भाऊला सांगितलंय रान वाढायचं आता बघू. आता तुम्ही हे रानच वाढायची हेच करा. आम्ही आमच्या शेतात जर काही पेरायचं असेल काही नवीन प्रयोग करायचा असेल तर आम्ही असा विदेश दौरा करतो. विदेश जाऊरा. वेगवेगळ्या विद्यापीठांचा अभ्यास करतो. त्यांच्याकडे कोणत्या प्रजाती आहेत गव्हाच्या ज्वारीच्या त्या. तर आमच्या गाव रानात मळ्यात आम्ही असा गहू पेरलाय. थेट रशियातून बियाणं आणलंय रशियातून. रशियातून बियाणं मग म्हणजे लोक आता रशियातून बियाणं आणायला लागले का? लोक नाही आम्ही आणलं. 6,000 रुपयाचा भावाचं तर नाही ना? आता ते विचारूच नका. हे इतकाले लांब लांब उभी. काय हा ओंबी अहो 8वा वर्ग एकाच उंबीला अयो, असं बियाणं आणलंय आम्ही. तुम्ही रशिया. बघा. हा अरे बापरे. फोन वाजला येत तुमचा आहे काय? माझाच आहे. हॅलो काय खोकल्याच औषध? अरे मेडिकल नाही बाबा ये म्हाताऱ्या. अरे तुझे बेडके टाकू टाकू ढव झाला तिथं मी काय करू मग? अरे तू कोणाला सांगतोय? मी मेडिकल वाला नाहीये. तरी औषध द्या. एक काम कर, तू खोकला कायमचा नीट करायचा आहे तुला. हा तुरी आहे का तुझ्या घरी तुरी? हा त्याच्यात फवारा असतो ना फवारा, ती बाटली ना हे अर्धी आणायची आणि वरून एक बाटली भर पाणी प्यायचं. एक दिवस नाही अर्ध्या तासात खोकला गायब. परत होणारच नाही. हा अक्क म्हणतो मी लोकांचे सल्ले देताय राव. अहो रॉंग नंबर. त्याला सांगतोय मी मेडिकल वाला नाही, मला खोकला येतोय बेडक्याचा ढव झालाय मला. अयो. काय मला आता उलटी यायला लागली आणि तरी ऐका नाही मला औषधच द्या. बहिर का काय ते कळा ना म्हणून ते क्रॉस कनेक्शन लागला असेल Cross connection. बहुतेक. लागला परत फोन वाजायला बरं का. नाही आता हे दुसरं आहे वाटतं. हा काय गाडी वडून येईल? अरे कोणती गाडी वडून येईल? अरे 55 लाखाची फॉर्च्युनर आहे माझ्याकडे. कोणतं फायनान्स असू दे तुझं. पगार किती आहे तुला पगार? अरे 12,000 पगार येतो. चेअरमनची गाडी वडून तू येतोय टंगडे तोडी तू धर. अरे माझ्या ड्रायव्हरला 20,000 पगार आहे. हप्ता किती का? तू फक्त समोर ये रे समोर ये. 3,500 रुपये हप्त्यासाठी चेअरमनला फोन करतो तू. हा नालाय का? ठेव बन. सगळ्या दुनियात कुठून सरपंच काय चाललंय सगळं? रॉंग नंबरवर बोलत आहे तुम्ही एवढं. अहो पण येते त्याला मी काय करू? 3,500 3,500 रुपये हप्ता कोणाचा टाकलाय आणि चेअर मला म्हणतो गाडी ओढून ये. आहे तुमच्या मोबाईलचाच काहीतरी प्रॉब्लेम झालाय राव. वाचला परत वाचला. घ्या 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 घ्या. बघा कोणी हळूच बोला जरा. हा हॅलो क्या? अरे कौन बाबू खटीक? अरे बाबा मैं बाबू खटीक नहीं हूँ. आता मैं हाँ मैं ठीक है मैं घर ही चाहता तेरे को तेरे कुछ काटता मैं कितना 1.5 किलो वजड़ी. तू रख तू भांडा रख वो चूल्हे पे मैं आया. आया हाँ भेजा भी लाता मैं भेजा भी रख तू फोनच रख अभी. काय राव सर 1.5 किलो काय ती वजडीसाठी सरपंच चेअरमनला फोन 1.5 किलो वजडी घेऊन बाबू काढ. हे तुमचा तर डाऊन आहे ना माझा नंबर द्यायला. खरं सांगा तुम्ही. मी एवढ्या लोकांना नंबर देईन करा. तुमच्या फोनला काहीतरी प्रॉब्लेम झालाय ते फिटरकडे घेऊन जा नीट करून घ्या तो फोन. क्रॉस कनेक्शन लागतंय सगळे. हे काहीतरी नंबरचाच प्रॉब्लेम झालाय. आता मी पाहतो याच्याकडे जातो. हा जा जा फोन आले जा. आणि आता आलेले फोन उचलू नका नाही तर अजून चिडचिड व्हायची तुमची. खायचं बापू वाजला बा परत फोन. आता जर कोणाचा असला ना असा बोलवतो ना परत फोनच नाही केला पाहिजे ना आयुष्यात त्यांनी. म्हणलंच अननोन नंबरवरून. हॅलो हॅलो हा बोला ना मॅडम कोण बोलतय? हा जॉब साठी अप्लाय केला होय तुम्ही? बरं कुठं? संस्थेचे अध्यक्ष? अध्यक्ष विध्यक्ष नाही तुम्ही चेअरमनला फोन लावलाय डायरेक्ट चेअरमनला. हा म्हणजे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष वगैरे आमच्या पुढं अतिसामान्य माणसं. आम्ही चेअरमन. आमचा उद्योग मोठा, आमचा कारभार मोठा, आमची जमीन मोठी, कारखाना मोठा. हे बाई असू दे ना रॉंग नंबर.
चेअरमनला फोन लावला म्हणजे राईट नंबर. काहीच हरकत नाही. श्री हरी जगत पिता दूर करी जॉबच पाहिजे ना तुम्हाला. व्यवस्था करू, मोठ्या पदावर तुम्हाला जॉब देऊ. काय करता तुम्ही? घरीच असता होय? तुमचे मिस्टर काय करतात? कामावर जातात. कधी जातात? नाही नाही, असंच विचारलं. हा प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारतो. हा हा, राग नाही मानायचा. इंटरव्ह्यूला कधी या इंटरव्ह्यूला? कधीही 24 तासात या. तुम्ही इंटरव्ह्यूला या, नाही तर आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला घरी बोलवा. अर्ध्या रात्री सुद्धा आम्ही येऊ शकतो. कामाची आवड आहे आम्हाला आमच्या कारखान्यासाठी. कामाचा व्यापच एवढा असतो आमच्यावर. बर बर. अहो, रॉंग नंबर जरी असला तरी आमचा नंबर सेव्ह करून ठेवा. कधी गरज लागली, नैसर्गिक आपत्ती आली तुमच्यावर, कधी नवऱ्याने मारलं, कधी घरातून हुसकून दिलं, तर चेअरमनचे दार हमेशा उघडे आहेत. तसं चेअरमन साठी तुमचेही दार उघडे असू द्या. हा, पगाराची चिंता करू नका, लय पैसा आमच्याकडे. वाजला फोन, पण आता खेकसायला नको. बाई माणूस सुद्धा असू शकत. हॅलो. अयो. बाईच येतोय. बरं बरं, काय काम आहे तुमचं? एसटी मध्ये रिझर्वेशन? बरं 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 बरं, करू तुमचं रिझर्वेशन. हा, योग्य ठिकाणी नंबर लावलाय तुम्ही. एसटी महामंडळाच्या स्टँडवरच लावलाय. बरं बरं. काय नाव तुमचं? वा 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 वा, लयच गोड नाव आहे. आता नावच एवढं गोड म्हणल्यावर आता तुमचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. बरं बरं. आणि कशाला ते एसटीचं तिकीट विकीट? तुम्हाला विमानाचं तिकीट काढून देऊ का? नाही तर आमची फॉर्च्युनर पाठवून देतो. या कधी नगरला जर आल्या तर या, चांदबिबीचा महाल वगैरे दाखवतो. बरं 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 बरं, मला सांगा तुमचं वय किती? 67? बरं बरं. नाही नाही नाही, तुमचा रॉंग नंबर लागलेला आहे. हे कुठलं एसटी महामंडळाचं ऑफिस वगैरे काही नाही. तुम्ही ठेवा फोन. तुमचा रॉंग नंबर लागलाय. टाका तिकडे, दुसरीकडे फोन लावा. आयला बरं झालं लवकर सांगितलं, नाही तर तुमच्या डायबिटीसच्या गोळ्याचा खर्च मला करावा लागला असता. बरेच दिवस झाले काय तू डिमांड नाही केली इकडे जायचं. लय समजदार झाली तू. असं आज लयच प्रेम होतं चाललंय. रोज एवढं प्रेमाने बोललं तर काय होईन का? असंच मला वाटलं आज तुला घेऊन कुठेतरी मस्तपैकी शॉपिंगला जावं, नाही का? बरेच दिवस झाले तुला साडी नाही घेतली, काय नाही. बरं, डायरेक्ट शॉपिंग? डायरेक्ट शॉपिंग. आज लयच प्रेम, काय भानगड? हे बा, तुझं नेहमी असंच असतं. कधी नीट बोललो नाही तर बोलतच नाही, कधी प्रेमात बोललो तर म्हणजे संशय बरं, तुझ्या बोला. डोक्यात. नाही, काय नाही बोलत. बोला. का जायचं आज नगरला? चांगलं थिएटरला नाटक लागलं, एक जायचं पाहायला. नाटक, त्याच्यानंतर जेवण, आणि मग घरी. मग लय दिवस झाले नाटकच नाही बघितलं. नाही का? एक फोन. कोण? हॅलो. हा हा, बर, नंतर नंतर फोन करा. नंतर, हो हो, ऐक. हो, मिसेस आहे माझ्यासोबत. नंतर 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 करतो. हा हा. कोण होतं? काय असे येत असतात फोन, काय नाही तसं काय, ते विषय नाही. तुम्हालाच बरं येतात असेच फोन. ते जाऊ दे ना, तुझं काय. पहिल्या विषयावर येऊ ना परत. काय पहिल्या विषयात फोन कोणाचा होता ते सांगा. असेल कोणाचं पण असेल. पण तेच विचारते ना कोणाचा होता. अरे माझा मूड आज तसा नाही. आज माझा मूड खूप चांगला बोलायचा आहे. तू तू बोल ना. अचानक कस काय तुमचा चांगला मूड झाला म्हणायचं? आपण नगरला जाऊ ना, मस्तपैकी पिक्चर सिनेमाला जाऊ. सिनेमाला जायचंय? जाऊ ना. मग तुमचा अचानकच कसं काय मूड चेंज झाला? अचानकच तुमचं कसं काय प्रेम उतू चाललं? मला जरा समजून सांगा ना. अरे कोणाचा फोन नव्हता हा, सहज असा कोणीतरी केला असेल फोन. सहज तुम्हालाच बरे फोन येतात, मला काय येत नाही सहज. बरं, त्या अमेरिकन हिलरी क्लिंटनचा फोन होता. आता काय? आता ही कोण आहे? काय नाही, तिला भारतात आहे ना, ती माझ्या अभिनयाच्या प्रेमात पडलेली. ती म्हणली वेब सिरीज मध्ये चेअरमन लय भारी काम करतात, त्यामुळे मला फोन येतो. तिचा येतो. ते रशियाहून फोन येतात मला सगळ्यांचे. आता तेच सांगत बसू का तुला?
त्यांना म्हणायचं ना मला फक्त नाटकं चांगली करता येत, घरात तर काय मला नीट वागता येत नाही ना. कधी चांगला माणसाचा मूड झाला, कधी बोलायला गेलं, कधीच टिपण बसत नाही. नेहमी याचाच फोन आला, त्याचाच फोन आला. आज इतका खास मूड लागला होता माझा, म्हटलं हिला कुठंतरी घेऊन जा. हे कोणाचा फोन आहे? आता चाललो मी, चल. चालले का पास? तुम्हाला निमित्तच पाहिजे होतं, तुम्हाला न्यायचंच नव्हतं, मला नाटकाला न्यायचं नव्हतं, पिक्चरला न्यायचं नव्हतं, कोणाचा तरी फोन आला निघाले लगेच त्या माग. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरा. हो चेअरमन बाई, काय निवांत आहे काय? हा सध्या तरी. आयला ती एक विषय सांगायचा बरं का तुम्हाला, पण नाही का मन असं नुसतं सांगू का नको सांगू का नको असं होतंय. सांगा ना काय म्हणता. ते चेअरमन आहेत ना, तुमचे हे आहो, हा आमची आहो. त्यांच्या आयुष्यात एक बाई आलेली. हा मला पण वाटतंय बरं का, त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून त्या फोनवरून. हा ती कायम फोनवर बोलते. आता मी ऐकलं ना, जेवली का तू, हा आणि तू नवरा कधी घरी नसतो, मग मी बर. 4 वाजता येऊ का 5 वाजता येऊ, मग काय का आणू खायला. मी तर ऐकलं कोणती ती पैठणी घेणारी पैठणी, त्याच्यात आहे ना आपल्याला कसं सूत असतं त्याच्यात सोन्यात तारा आहे, त्याच्यात 50 का 55 हजार रुपयाची पैठणी आहे ती. 50-55 हजाराची पैठणी. हा इथं मला 400ची साडी नाही नेट. आता बघा भाऊ तुम्ही, अजून बरंच काय काय म्हणले होते, मी इतक्या वाजता येतो, आमक घेऊन येतो, तंप घेऊन येतो, अजून काय काय घेऊन जाणार आहे? आणि तुझ्या घरात तो होल्डरला बल्ब आहे का, तुझ्या घरात ट्यूबलाईट आहेत का, ते CF आहेत, बरंच काही काही विचारित होते. आता इथपर्यंत पोहोचवायचंय का? फार बघा भाऊ. बलन ट्यूबान लाईटीन होल्डरन मागच्या जन्मी घेऊन वायर, जाण म्हणा त्यांना. मागच्या जन्मी वायर म्हणून होते काय नाही. मागच्या जन्मीचं नाही माहित, पण आता लय आकडे टाकायला लागले ते एवढं. हा ना, आता त्याने बघावं लागत त्यांचं काय विषय चाललाय ते. मी जरा दुर्लक्ष केलं की ते असेच करते. त्यांचे डीपीच बार करून टाका ना तुम्ही. डीपीचा बार काडी लावते, आता सगळे पेटवून देते त्यांची डीपी. ठेवजाच काढून घ्यायचा. तेच ना, तेच माझ्या डोक्यातच खटका येतो, पण असं सट्ट्यात सापडणार ते. माझ्या डोक्यात गणगण तीच चालू आहे, एकदा का गाठले सोडित नाही मग मी त्यांना. चालतंय. तुम्ही लक्ष ठेवा बरं का भाऊजी. हा बघा आता काही झालं ना मला येऊन सांग, लगेच लगेच. मी समर्थ आहे, मी पटते बरोबर. लाईन बंद केले की नाही का इकडे पाणी पाणी झालं. आता बस का एवढं करतो तो आणि व्यक्ती म्हणल्यावर करणार लवकरच काम आहे का नाही. कुठे येणार का? काम असतात महत्वाचे काम हा, असतात. तुम्हाला महत्वाचे काम आहेत नाही का, बरोबर आहे. हा. काय रे, तुम्ही चेअरमनचे महत्वाचे कार्यकर्ते आहेत नाही? एकदम जवळचे निष्ठावान, बस का इतके जवळचे. आता कसं पटवून सांगायचं तुम्हाला, तुम्हाला सगळं माहित असेल मग त्यांच्याबद्दल. सगळं एकदम इतंबूत डिटेल्स मध्ये. आता तुम्हाला एक सांगू, फॉर एक्झाम्पल, आता आज चेअरमननी निळ्या कलरचे आंतरवस्त्र परिधान केले, बरोबर? एवढं आतलं माहितीये का तुला? बघा आता कार्यकर्ते एवढे जवळचे आहेत. मग जीव देणार कार्यकर्ते काय झाले आम्ही आहे का नाही. आम्ही मानतो आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत, पण ते आम्हाला कार्यकर्ते मानतात का नाही ते जरा थोडा डाऊट आहे. हा पर एवढ्या आतल्या खबरीत म्हटल्यानंतर मानितच असते नाही का? हा कधी कधी मला माहित नसते त्यांनी काय घातले, तुम्हाला पर आतल्या खबरीत म्हटल्यानंतर खूपच जास्त आमच्या खोलातले जवळ कार्यकर्ते. हा मग जवळचा संबंध, आमचा घनिष्ठ संबंध आहे त्याच्या. माझ्यापेक्षा तुम्ही जवळचे वाटायला लागलात मला. बुद्ध्याचं बोला ना. तेच म्हटलं की तुम्हाला ते नवीन बाईचा काय विषय चेअरमनचा. कमले यांना कसं कळलं. मला नाही, सगळ्या गावाला कळलंय, मला शेवट कळलंय, म्हणून तुम्हाला विचारते काय विषय त्या बाईचा. हा आता आल्यात बाई आयुष्यात त्यांच्या एक नवीन, हा एक म्हणजे याच्या अगोदर पूर्वीच्या आजी माझी भरपूर होत्या, शालू, संगी, सुजाता वगैरे, पण आता सध्या पण एक आहे विद्यमान. हा त्याच्यामुळे आता आपण काय त्याच्यावर भाष्य करणार, काय? सध्याच्या राजकीय परिस्थिती आम्ही बोलत नाहीत असं आहे. अरे पण कमले मला प्रश्न पडतो राव इथं आपलं वय काय आपल्याला एक भेटा ना चेअरमनला एवढे हो हा चालायचं. आता त्यांचं कसं आहे, कोर्स झालेला आहे, तो आयटीचा होल्डर बिल्डर वायरी बिरी, हा. तुला काय जमत त्यातलं? असं का? नाही त्यातलं काहीच तुम्ही नाही नाही जमत. सहकार्य करत का जर होल्डर बिल्डर ट्यूबा बल्ब बदलायला? नाही, याला करंट बसला तेव्हापासून, काळा पडला तेव्हापासून आम्ही डेअरिंगच नाही करत. असं का? आता मी बघते ना त्यांच्या ट्यूबा बल्ब सगळं बघते. होल्डर महत्वाचं आहे, बाकी होल्डर काही नाही. होल्डर होल्डर नाही, आता सगळं चेंज करते मी. हा या तुम्ही हा. हा चला आर्थिंग लावली आहे. बांधले आपण काय हा बाई भाऊ, कळलं का नाही तुम्हाला, काय चेअरमनच्या आयुष्यात एक नवीन सणांग आलोय. येत आलंय, जाऊन दे. आमच्याकडे होती एक चालू, ती नेली चेअरमननी, तुमचा शालू फेडला. आमचाच चालू गेला आता.
काय ते चेअरमनला काय कुठं कुठं तिळे काय नको तेच कळा ना मला, एवढा इकडं डझन भर असून पण आमच्या डाव मारलाय त्यांनी. अहो ही तर नवीन आहे ना, असे गुलू गुलू बोलत होते ना स्पीकरवर फोन आता. हं. असा मंजूळ आवाज आहे ना तिचा, कोकिळेसारखाच अयो, एकदम गोड 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 एकदम मधुर आवाज. म्हणजे मला असं निघावंच वाटत ते आवाज ऐकूनच हे झालं. आवाज असा असन तर मग बाई कशी असन? बाई आहे ना भौतिक अशी नाही का, गोरी गुंपी असते एकदम. अयो. दीपिका सारखा चेहरा, अयो, मधुबाला सारखे डोळे, आईला. रेखा सारखं नाक, हं. बिपाशा बसू सारखं कलर. अयो, आईला मग चेअरमनची मजाच आहे आता. हा मला वाटतं चेअरमन आता हिच्या जाळ्यात गुतल्या बाकीच्याला सगळ्याला सुट्टी देईन का काय? नाही नाही तसं नाही करायचं. नाही तुम्हाला माहिती ना त्यांचं कसं आहे, एका वेळेस 10 दगडांवर हात ठेवायचा. आईला अवघड आहे राव चेअरमनचं. पण आमचे चालू नको होते त्यांनी हे करायला. बरं होतं तेवढाच टाइमपास आपला. हाच तुमचा टाइमपास आता त्यांचा झालाय, द्यायचा विषय सोडून आपण नवीन बघायचं काय द्या. भेटू ते. जाऊन दे आता काय. चला येऊ का? हा येत जा. मी म्हणतोय साऱ्या गावातल्या बायावर ह्या चेअरमनचा डोळा. ह्या बाया चेअरमनला पटात यात कशा? नेली माझी शालू चेअरमननी नेली, गेली माझी गावामध्ये चव गेली. ब्लॉक केलंय ब्लॉक. मग काय करीन दुसरं ती, तू तरासच तेवढा देतोय. अरे हा? रे, फोन पेला मेसेज केलाय पार फोन पेला. फोन पेला केला का बरं, ह्या लेवलला गेला का आता? काय खरं आहे, तू दिवसच खराब येतोय. प्रेम्या कमल्या, हा. आपले चेअरमन आता आपले राहिले नाही. काय? म्हणजे नवीन फुलपाखराच्या मागे लागलेत. हा हा असं म्हणा आधी बोल जा असं लवकर मग राव. त्यांच्या जाळ्यात आहे ना नवीन फुलपाखरू आलं एक. भाऊ बघ. त्यांच्याकडे अख्खी फुलाची माळ आहे, माळ. हम्म. कळलं का? फुलपाखरात काय नसतं होत त्यांचं. नाही तर काय. बघ ना तू, शाली, संगी, सुजाता, ब्युटी पार्लर, अजून काय काय. बऱ्याच जणी आहेत तशा. ती ही होती ती नाही का, सरकारी दवाखान्यातली ती एक. हा त्याच्यानंतर ते ह्याला होल्डर. कर्मचारी होती एक ती. हा शाळेत. काय नाव तिचं? अं, राजश्री. अरे राजेश राजश्री. हा तुम्हाला नाही माहित का? नाही, ते आमच्या लिस्ट मध्ये कधी आलीच नाही. अंगणवाडीत खिचडी करायला होती ती. हा ती. त्याच्यानंतर अजून एक बहुते ह्याची तर रेल्वेत बघ टीसी होती, हा TC. हा हा किती किती म्हणजे त्याच्यानंतर अजून 1 2 3 4 5 6 7 8 9. 11 अजून 3 होत्या ना राव. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं ती शेजारच्या गावची नाही का, कोमल. कोमल. आणि इकडे एक ती जरा थोडी एजेड हा. एजेड म्हणजे 40 50 40. त्यांना काय जातंय झाले ना. नाही म्हणता म्हणता 11. हा भाऊ त्यांचे असे 50 विन 50 आपला दांडा पडन. आपल्याला मुंग्या लागणार, मुंग्या इथं. हा अरे ती स्पीकर फोनवर बोलत होती. हा असा मंजूळ आवाज आहे ना त्या बाईचा, असा गोड आहे ना, म्हणजे एखाद्याला नुसता आवाज ऐकून डायबिटीस होय, व्हायचा. तरी वय किती असं बरं अंदाजे तिचं वय? वय लईत लई 30च्या आतच. 30च्या आत. अयो. अरे. तो आवाज एवढा गोडा होता, ती बाई किती गोड असेल. 30 हे 45. अरे 15चा गॅप येणार यांच्यात. त्याला काय होतंय? प्रेमाला वय नसतं रे प्रेमे. अरे पण हे चेअरमनला काही आहे का नाही येडे? जिथं वय आणि जात बघितली जात नाही त्यालाच प्रेम 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 म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे, तुझंच खरंय. ते आपल्या आयुष्यात नाही ना. हा हा. त्या काय आपल्या हातात प्रेमाची रेष आणि आपल्याकडे हेच प्रेम आहे. बघ बघ प्रेम बघ आपलं. पर हाताच्या रेषा पार मिटल्यात ना. ते माझं मी बघन. रेषा मिटल्या का खुडल्या काय झालंय. चला येऊ का मी तुमची हा. चालून द्या. हा काय रो येडे चेअरमन राव. हा कोणा राव चेअरमन ना 100% तीळ घेऊन चला मला राव. काय? असं त्या अंगावर नशिबाचं तीळ काहीतरी होते हा, हातावर हा, पायावर, हा. ते म्हणतोय मी. गुलाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला हरवीते. काय चेअरमन बाई, काय म्हणता? ती नवीन बाई आली की नाही घरात? वा, नवीन बाई तुम्ही सगळं गाव माय घरात घाला आणि नसली येत तर बळत घाला, हे का नाही? तुम्ही तीच वाट बघा, सारं पार वाटोळ व्हायची वाट बघत आहे सगळं गाव माझं. नाही नाही, आता चेअरमन माणूसच असा आहे, त्यांनी गावातली कोणतीच बाई सोडली नाही. आमची शालू सुद्धा. पण तुमच्या बायकोचं नाव तर उषा आहे. ती लायसन वाली आहे, ही बिगर लायसनची. म्हणजे आता तुम्हाला नाही कळायचं, मी म्हणतो हे चेअरमन, मी म्हणतो हे अख्खं गाव अनाथ करीन आणि सगळ्या गावामध्ये सारे चेअरमनचीच वारसदार फिरते एक दिवस. लक्षात ठेवा. तुम्ही तोंड सांभाळून बोला बरं का. झालंय तसं.
इथं माझं घर लावारीच व्हायला लागलं आणि तुम्ही काय तिकडं वारीस घेऊन नाही हिंडायच्या पण मागं काय लागला? करत होती सगळ्या सोडून शालीकडे यायची काय करत होती चेअरमनला? आता ही शाली कोण? आता तुम्हाला नाही कळायचं माहितीये. नुसता गोंधळ घातलाय बाई या माणसानी. ती उषा वेगळी, ही शालू वेगळी. उषा तुमची बायको. बायको आहे ती लायसन वाली, ही बिगर लायसन वाली शालू. तुम्ही असे धंदे चालू केले का? तेवढेच आहे माझं, चेअरमन सारखं नाही आपलं. तुम्ही जा तुमच्या कामाला, उगाच पेटवून द्यायचे काम करू नका. चाललोय मी, तुम्ही अचानक वाटत धरल्या म्हणून विषय काढला, नाही तर मला काय गरज आहे? मी भेटणार नाही तर काय करीन? तुम्ही लगेच काढे लावायचे काम करायचे. नाही पण आमचा विषय त्यांनी हाताळला म्हणून मी त्या विषय हात घातला. येऊ का? त्याला सांगितलं तिने बरं का विषय दोघांची चर्चा. चेअरमन काय म्हणतो? काय विषय ती चेअरमन बाई कमी एवढे चिडले? तिच्याकडे चाललो मी आता तिकडे. असं रौद्र रूप धारण केलंय ना त्यांनी. हो का? त्यांना बघून माझं त्याचं पप झालं. मला भीतीच काळजी वाटायला लागली. मी पहिल्यांदा एवढं ना उग्र अवतार बघितला असं भाऊ चिरमुंबाईचा खरंच. बाबा खतरनाक आहे. मी तो म्हणतो ते अख्ख्या गावाला काढे लावून जाते. आईला काय झालंय तिला काय कळाना भाऊ. नुसतं ते काय त्या रॉंग नंबर वरून चालू होतं. सगळ्यांना भेटली तिने, ती सरपंचाला भेटायचं ना. सरपंचाला माहित होतं मला रॉंग नंबर येते आणि तिचा काहीतरी गैरसमज झालाय आणि ती आता लयच अवघड झालं भाऊ. ती एवढं रूप धारण केलं सरपंच बी घाबरतीन ते बघून. ना आता काय मी जातो तिच्याकडे. का लागला फोन आलाच बरं. हॅलो, हा काय लोन होय? लोन तर घाला आता. आता हॅलो, तिने ना त्याला ती विषय सांगितला सोडा. दोघांमध्ये चर्चा झाली. चेअरमन काय म्हणतो बाळू? बरं झालं भेटले. त्या चेअरमन बाई भेटल्या होत्या. मग काय म्हणलं? तुमच्या त्या नवीन खोल विषयावर माझ्या संग गहन चर्चा करीत होत्या. अरे कोणता नवीन खोल विषय? तुमचा ते नवीन खोल विषय. मला तर काय समजा ना भाऊ, तू काय बोलत होती. आता तुम्हाला कसं हीच काढून सांगू तुमचा नवीन सध्याचा चाललेला. बरं बरं, मग काय म्हणली ती अजून? ती म्हणली आता मी काहीतरी ह्या गोष्टीवर विचार करते. चेअरमनचा लय तिकडे चाललाय बाबाटा. ह्या विषयावर मी आता पाऊल उचलणार आहे. पाऊल उचलणार आहे? हा, कुठे गेली ती? आता बोलत चालली होती तिकडे घराकडे. म्हणजे ती तिकडे गेलेली काय? मला भेटले वाटत ते विचारत होती. मग मी काही तसं काही सांगितलं नाही वाईट तू काय वागाळ बोलला नाही ना काही? काहीच नाही. ह्या नाही कारणाची तर तुला सवय आहे काहीतरी बोलायची. मी कशाला राव. बरं मी तू सोबत नंतर बोलतो, बघतो ती काय हा, करते. जा घरी गेल्यात. नेमकं गडबडीत आहे ना. हॅलो, बाई तू कमून माझ्या मागे लागली एवढी? काय मी माग लागते? बर बर बर, तुम्ही याच घरी. नाही आज तुमचं चांगलं बघितलं ना तर तिथून पुढं तू ये बाई. मी माग लागते का? बर बर, ठेवा तुम्ही फोन, ठेवा तुम्ही. हे असं होतं आता. नेमकं रॉंग नंबर म्हणून चेअरमन बाईलाच म्हणलं मी तू माझ्या मागे लागले काय. आता काय खरं नाही माझं. आता घरी जायची बी सोय नाही. आता ही काय मला नीट अवघडच होऊन बसलं सगळं. हा. तुम्ही मंदिरात झोपायला? आता काय करतो बाबा, दिवसभरात कुटानेच असे झालेत का मंदिरातच झोपायची वेळ आली आमच्यावर. आता काय खाल्लं बिल्लंय का? विष आहे तुझ्याकडे? विष? कारण तेवढंच खायचं राहिलंय आता. विष नाही बरं का. हा. पण आमच्या राजमान्य उडपी आणि रेस्टॉरंटला चला. हा. तुम्हाला मस्तपैकी नाश्ता खाऊ घाल. तसं म्हणतो. हा चल बाबा, मग आता काय करतो, उपाची झोप नाही यायची मग. चल. आणि बरं का मंडळी, तुम्हाला पण जर असे फोन येत असतील आणि तुम्ही त्याच्यातून हैरत झाले असाल तर आमच्या राजमान्य उडपी आणि रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करायला या. तुमच्यासाठी खास डिस्काउंट ठेवलेला आहे. असं आहे. इडली सांबर खाता का? हा नाही, उडीद उत्तप्पा वडा? उत्तप्पा लय आवडतो. इरसाल सारे झाले इथं गोळा. कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.